नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे आता जसा ऋतू बदलतोय, आता बघा 3-4 दिवसापासून इतका कडक उन्हाळा पडतोय ना, की सकाळचे 10:30-11 जरी वाजले ना, तरी अगदी डोळे दिपतात आपले बाहेर उन्हाकडे बघून, इतका उन्हाळा पडलाय. तर ह्याच्यामध्ये आता आपल्या झाडांची आता काळजी आता वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागेल. तर आता झाडांसोबत राहून राहून आता ना त्यांचे मूड किंवा या झाडाला आता कसं काय ऑपरेट करायचं, कसं काय ठेवायचं, ते सगळं आता हळूहळू थोडं थोडं का होईना पण आता कळायला लागलं आहे. तर हे पीस लिली जे मी बाहेर ठेवलं होतं ना काही दिवस, तर ते आता सध्या मी इथे शिफ्ट केलं, कारण ते खूप जास्त ऊन पडत होतं ना, त्याने एकदम असं सुकल्यासारखं झालं होतं. तर पूजा करताना सकाळी मी इथे भीमसेन कापूर नक्की लावते. संध्याकाळी तर संपूर्ण घरामध्ये म्हणजे जिथे जिथे आपल्या खोल्या आहेत, तर प्रत्येक खोलीमध्ये भीमसेन कापूर आपण जाळायचा. पण सकाळी पूजा करताना मी सध्या फक्त इथे लावते. आणि आता सध्या तुम्हाला जे सांगितलं मी, की बसता येत नाही आहे, म्हणजे बसायला नाहीच सांगितलं आहे खाली. तर त्यासाठी विचार करत होते, की काय करू? तर जो मोठा स्टूल मी घेत होती ना बसायला, तर त्याच्यावर बसून आणखीन जास्त कमरेचं दुखणं वाढायला लागलं. तर म्हणून म्हटलं, की थोडं कमी हाईटचं त्याच्यापेक्षा पाहिजे. पण असं खूप सारी वेगवेगळे स्टूल किंवा वेगवेगळ्या फर्निचर याच्याने काय होतं ना, जागा खूप जास्त ऑक्युपाईड होते. तर म्हणून मला अशी काहीतरी गोष्ट हवी होती, की जी अशा प्रकारे आपण छान कुठेही फोल्ड करून ठेवू शकतो किंवा कुठेही यूजही करू शकतो. म्हणजे तुम्ही बाल्कनीमध्ये बसू शकता, छान तिथे गार्डनमध्ये छोटंसं बसू शकता, किचनमध्ये वापरू शकता, किंवा इथेही आता मी देवघरामध्ये देवाच्या इथे पूजेसाठी वापरू शकते. तसं सिंगल गोष्ट पण त्याचे मल्टी यूज होतील आणि एकदम परफेक्ट साईज मला ही मिळाली. आता हे किती दिवस चालेल मला माहिती नाही. म्हणजे नॉर्मल मी हे Blinkitवरून मागवलं. काहीतरी 300 रुपयाला पडलं मला हे. आणखीनही मला 1-2 गोष्टी खूप छान दिसल्या आहेत Amazonवरती. पण माहिती नाही की त्याचं मटेरियल कसं येईल. कारण बघा लाकडाचं जे पण आपण मागवतो ना, तर ऑनलाईनमध्ये मटेरियल कसं असतं ते हे सांगता येत नाही. तर म्हणून मी थोडंसं थांबली आहे. सध्या त्याला विश लिस्टमध्ये शिफ्ट केलेलं आहे. हळूहळू बघेन की कसं चांगलं वाटतंय किंवा काय आणि रिक्वायरमेंट आहे का खरंच त्या गोष्टीची, तरच मी ती गोष्ट घेईन. मी नेहमी असंच करते की एखादी गोष्ट आवडली ना, तर लगेचच ती घेत नाही. थोडे दिवस जाऊ देते. कधी-कधी काय होतं आपण नवीन-नवीन बघतो ना, तर आपल्याला लगेचच घ्यावंसं वाटतं आणि नंतर मग काही दिवसांनी ती वस्तू आपल्याला म्हणजे तेवढा त्याचा यूज वाटत नाही आणि मग पैसे कधी-कधी वेस्ट जातात. तर म्हणून अशा प्रकारे करायचं. तर हा कालचा व्हिडिओ आहे गुरुवारचा. तर काल संपूर्ण देव उजळवले आणि संपूर्ण जेव्हा देवघर उजळवते ना, तर तेव्हा खूप वेळ जातो आणि या खूप वेळ बसण्यामुळे म्हणजे एकाच पोझिशनमध्ये आपण कंटिन्यू खूप वेळ तासनतास बसतो ना, तर त्यामुळे अशा प्रकारचे हे आजार आपल्या मागे लागतात. तर असो, त्या आजारांना कवटाळून नाही बसायचं आहे, त्याच्यावरती मात करायची आहे. त्याला कसं पळवायचं हा विचार करायचा आणि त्याच्यासाठी मी काय काय गोष्टी करू शकते, तर ह्याचा विचार करायचा. तर म्हणून ते टेबल मागवलं आणि खूप मस्त मला ते आता यूज होतं आहे. छान त्याच्यावर बसून व्यवस्थित पूजा करता येते. असंच एखादं लाकडाचं मी छोटंसं बनवून घेईन, की जे देवपूजेसाठी किंवा वाचनासाठी सुद्धा कामात येईल. तर आज इथलं संपूर्ण स्वच्छ केलं. म्हणजे स्वामींच्या इथलं हे सिंहासन वगैरे छान पुसून घेतलं. ह्या लाकडाच्या वस्तू आहेत ना, तर म्हणून याला जास्त पाण्याचा हात लावायचा नाही. कधीतरी मध्ये-मध्ये थोडंसं पाण्याच्या हाताने पुसून घ्यायचं. नाहीतर एरवी मी फक्त सुक्या फडक्याने पुसून घेते. कारण जेवढा तुम्ही जास्त पाण्याचा हात लावणार ना, तेवढ्या ह्या वस्तू लवकर खराब होतात. त्याची जी पॉलिश असते, फिनिशिंग असते, ती सुद्धा कमी होते. तर बघा स्वामींनासुद्धा गरम होतंय. म्हणजे खरंच मी कालच स्वामींचे जे आधीचे वस्त्र आहेत ना, ते सगळे धुवायला काढले होते. आणि कधी-कधी असं होतं ना, की म्हणजे आपल्या मनात येतं. ते असं येतं, की स्वामी आपल्याला सांगत असतात आणि मग ते आपल्या मनात येत असतं. तर तसंच त्यांनी मला काल म्हणजे मला काही घालूच नको तू, असं म्हणजे काल मी पूर्ण दिवस ना स्वामींना असंच ठेवलं होतं. तर बघा त्यांचीच इच्छा असते. मला तरी असं वाटतं आपल्या मनात जेही येतं ना, तर ते आपल्या मनातून आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर बघा इथे म्हणजे जसं आपलं वॉर्डरोब असतं ना, तसं माझं देवांचं वॉर्डरोब झालं आहे. इतके वस्त्र झालेत आता स्वामींचे. पण कसं हे मोठे वस्त्र आहेत ना, त्यामुळे ह्याला जागासुद्धा जास्त लागते. आणि जितकी तुम्हाला सजावट करायची असेल किंवा जितकं तुम्हाला शृंगार करायचा असेल, जितके तुमच्याकडे जास्त ऑप्शन असतील, तितकं तुम्ही ते छान करू शकता.
तर म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे मी वस्त्र ममताताई मला पाठवते आणि खरंच सांगते, मी तिला नेहमी बोलत असते की तू स्वामींची ना ड्रेस डिझायनर आहेस, की तू इतके सुंदर सुंदर वस्त्र बनवून पाठवतेस ना, त्यामुळेच मी स्वामींना इतकं छान तयारी करू शकते आणि स्वामींना पण खूप छान वाटत असेल. तर आता हे मोठे वस्त्र आहेत, तर याच्यासाठी ना हा मोठा बॉक्स मी ठेवला आहे. हे स्पेशली विकत घेत नाही. कुठल्या वस्तूसोबत, कशासोबत पण आपल्याला बघा आता बरेचसे प्लास्टिकचे कंटेनर्स वगैरे येतात. तर ते फेकण्यापेक्षा असे काही छोट्या-छोट्या वस्तू असतात. आता ह्या देवांच्या वस्त्रांच्या किंवा देवांचे दागिने, असं काही छोटं-छोटं बरंच सामान असतं. तर ते ठेवण्यासाठी आपल्याला हे उपयोगी पडतात. तर आजचं मला काय आता स्वामींना वस्त्र घालायचं आहे, तर ते कॉम्बिनेशन मी काढलं आहे आणि ते माझं सगळ्यात फेवरेट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कलर हा मला खूप आवडतो आणि बघा किती सुंदर वाटतंय ना. अगदी राजेशाही दिसणार आहेत स्वामींना हे घातल्यानंतर. तर माझ्याकडे पहिले एकच धोतर होतं. म्हणजे सुरुवातीला ना तिने फक्त एक ट्राय म्हणून मला एक धोतर बनवून पाठवलं होतं आणि ते जेव्हा स्वामींना घातलं आणि त्याच्यावरती जेव्हा शेला घातला, त्यानंतर पगडी घातली, तर स्वामी इतके सुंदर दिसत होते ना, की ते काय सांगू. तर अशा प्रकारे बघा आता हा जो वरचा शेला आहे ना, तो नेसवताना अशा प्रकारे घाला. म्हणजे तो खूप सुंदर दिसतो. पूर्ण तुम्ही जर समोरून कव्हर केलंत ना पूर्ण, तर तुमचं धोतरसुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. तर तसं न घालता वन साइड जसं घेतो ना आपण, तसा तुम्ही शेला नेसवा. तो खूप सुंदर दिसतो आणि खूप छान. पहिले जसं बघा ब्राह्मण लोकं किंवा पेशवे लोकं कसं नेसायचे ते शेला, तशा प्रकारे तुम्ही नेसवा. खूप छान दिसतो. आणि स्वामींना प्रकट दिनाची आता बरीच काय काय माझी तयारी आहे. डोक्यात बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. तर हळूहळू बघू कसं काय होतं आहे अरेंज. आणि ही एक सुंदर गोष्ट म्हणजे की पहिल्यांदा स्वामींना असा दागिना मी घालते आणि खरंच खूप सुंदर दिसत आहेत स्वामी घातल्यानंतर. म्हणजे वेगळंच रूप त्यांचं बघायला मिळतं आहे मला. तर याच्यावरती ना ह्या वस्त्रांवरती ते खूप सुंदर वाटत होतं. तिने मला दिलं होतं पाडव्यासाठी, पण मला काही राहवलं नाही म्हणून मी आजच स्वामींना घातलं आणि ती त्यांची पण इच्छा असू शकते म्हणून माझ्या डोक्यात त्या गोष्टी येतात आणि मग त्या प्रत्यक्षात उतरतात. आता बघा हे संपूर्ण जेव्हा घातलं आहे ना आपण, तर ते सगळं इतकं जुळून आलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं की स्वामींवरून नजरच हटत नाही आहे. इतके, इतके, इतके ते छान दिसत आहेत. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर आता जे पण काही काम करायचं होतं पूजेचं वगैरे, तर सगळं ह्या टेबलवरती बसूनच करायचं होतं आणि खूप 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 मदत झाली या टेबलमुळे. कारण इतर वेळी जेव्हा मी खाली बसून करत होती ना, तर खरंच तो एक वेगळा फरक पडत होता आणि या टेबलमुळे ना खूप इझी व्हायला लागलं म्हणजे करणं खरं तर. आधीच घ्यायला पाहिजे होतं मी, पण मला एवढं ते लक्षात आलं नाही. तर म्हणून कदाचित स्वामींनीच ही गोष्ट लक्षात आणून दिली असेल. तर आता माझी गुरुवारची जी आपली लाईव्ह आरती असते, तर त्या आरतीची तयारी मी करते. सगळीकडचे दिवे, अगरबत्ती, धूप हे सगळं आता मी लावते. तर आत्ताच जस्ट लाईव्ह संपलं
आणि अजून माझी जी लिखित सेवा आहे तर ती अजून बाकी आहे, तर ते करायचं आहे. तर लाईव्हमध्ये खूप छान छान काही काही प्रश्न विचारतात, खूप छान रिस्पॉन्स येतो आणि त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं की ते कशासाठी चालू केलं आहे की सगळ्यांसाठी, म्हणजे आपण जे आरती घेतो, जे नामस्मरण करतो, एकत्रित आपण जी पण सेवा करतो ना, त्याचा प्रभाव खूप जास्त पटीने सगळ्यांना मिळावा यासाठी आपण त्या गोष्टी करतो. तर मध्यंतरी तुम्ही बघत असाल की खूप माझे व्हिडिओज खूप कमी झाले होते, खूप कमी व्हिडिओज मी करत होते. तर त्याला खूप सारी कारणं होती. तर सगळ्याच गोष्टी काय आपण सोशल प्लॅटफॉर्मवरती आपण शेअर करत नाही. पण तुम्ही बऱ्याच जणांना अंदाजही आला असेल की बघा, जशी जशी आपली प्रगती होत जाते ना, तर तसे तसे म्हणतात ना की आपले शत्रूसुद्धा वाढत जातात किंवा आपल्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे लोकांची, तर ती बदलते. तर माहीत नाही की काय ह्याचा अर्थ, म्हणजे लोकांना एक्झॅक्टली काय वाटतं. तर हे आपण जर विचार करत बसलो तर आपण कधीच काही करू शकत नाही. आता ह्या ज्या गोष्टी इथपर्यंत जे पोचतो आपण, तर ते त्याच्यामध्ये खूप सारी मेहनत असते पहिली गोष्ट तर. आणि त्याच्यामुळेच तो माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या सगळ्यांचे खूप सारे आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये, स्वामींची कृपा आहे सगळ्यात मोठी गोष्ट तर. जर चुकीचं काही केलं असतं ना, तर कदाचित त्यांनी आज हे दिवस दाखवले नसते किंवा इथपर्यंत आणलंही नसतं. आणि मी तर माझं नेहमी हाच डोक्यात विचार असतो की कितीही उंचीवरती पोहोचू दे, आपले पाय हे नेहमी जमिनीवरच असले पाहिजे. पण असं म्हणतात ना की किती आपण सत्य किती मोठ्या मोठ्याने ओरडून सांगितलं, तर तरीही ज्यांना चुकीच्या वेने ते घ्यायचं आहे, तर ते कधीच ते चांगल्या दृष्टीने तिकडे बघणारच नाहीत. तर म्हणून मग मी हळू माझं मनच उडत गेलं. म्हणजे आपण बघा, तुम्ही आता सांगायचं तसं काम करतात की ताई लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर. पण कधी-कधी काय होतं की आपण खूप चांगल्या मनाने, आपण अगदी प्रांजळ मनाने काही गोष्टी करतो आणि त्याचा जर चुकीचा अर्थ काढत गेले किंवा चुकीच्या प्रकारे तो जर सगळ्यांसमोर येत राहिलं, तर मग ते आपल्याला पण कुठेतरी वाईट वाटायला लागतं किंवा मनाला थोडंसं दुखतात त्या गोष्टी. तर म्हणून मी मध्यंतरी खूप कमी केलं होतं. तसंच आजारपण पण खूप सारे चालू राहतात. बघा, सोशल मीडियावरती काम करणं ही साधी गोष्ट नाही आहे. तुमच्या सगळ्या पर्सनल गोष्टी त्याच्यामध्ये शेअर होत असतात. बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ज्याला अनुभव जे घेत असतील त्यांना ते कळत असेल. बरेच लोकं आहेत की त्यांना हे कळतसुद्धा नाही की कितीतरी चुकीच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये यायला लागतात. कारण जेवढे पॉझिटिव्ह वेने लोकं आपल्याकडे बघतात ना, तर तसेच निगेटिव्ह वेने सुद्धा बघणारे लोकं असतात. तर मला तर माहिती आहे की स्वामी आहेत, स्वामी सोबत आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण सुद्धा ह्या गोष्टींचा शेअर करताना विचार केला पाहिजे की मी काय दाखवलं पाहिजे, काय नाही. तर म्हणून मी त्या गोष्टी कमी केल्या होत्या की नको, आपण त्यापेक्षा व्हिडिओज कमी करू. पण हळू म्हणजे म्हणतात ना की ते बसलेले आहेत, तर त्यांची जशी इच्छा असते ना तशाच गोष्टी होतात. तर त्यांनी ज्या ताई आहेत, आपल्या फराळवाल्या ताई आहेत, तर त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांना बरेचसे कॉल येतात. आता तुमचे जे काही अनुभव आहेत किंवा काय आहेत, तर ते मला अशा म्हणजे ह्यांच्या सगळ्यांकडूनच माहीत पडतात. एक तर दहिवडकर दादा किंवा बाप्पा मोरियावाले दादा किंवा श्रीदर्शनीवाले दादा किंवा ह्या ज्या ताई आहेत फराळवाल्या, ज्या लाडूवाल्या ताई आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी पर्सनली बोलता फोनवरती आणि त्याच्यामुळे त्यातून मला खूप सारे अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यातूनच खरं सांगते की त्यातूनच मोटिवेशनसुद्धा मिळतं. की आम्ही कधी-कधी मी तर कधीच असा विचार केला नव्हता की खरंच आपल्या व्हिडिओमुळे खरंच कोणाच्या आयुष्यामध्ये इतका बदल होऊ शकतो किंवा कोणाच्या मनामध्ये इतका बदल होऊ शकतो, हा विचार मी खरंच केला नव्हता. पण जेव्हा असे अनुभव ऐकायला येतात ना, तेव्हा इतकं मोटिवेशन मिळतं ना त्या गोष्टीसाठी. पैशासाठी नाही. जर मला पैसाच कमवायचा असता ना, तर मी दिवसाला 2-2, 3-3 व्हिडिओ टाकू शकले असते. पण तो हेतूच नाही आहे मुळात. पण असो, ते एक्सप्लेन करत बसण्यात काही अर्थ नाही आहे. पण छान जे अनुभव ते ताईंनी मला सांगितले ना, तर ते मला तुम्हाला सांगायचे आहेत. पहिला जो अनुभव, तो मला लिटरली माझ्या अंगावरती काटा आला तो अनुभव ऐकून, की पनवेलच्या एक ताई आहेत आणि त्यांचा मुलगा आहे, मोठा मुलगा आहे त्यांचा चांगला. तर ताईंचं नाव नाही मी सांगत. तर त्याने काय केलं होतं, मागच्याच दिवाळीच्या वेळेला त्याने सुसाईड अटेम्प्ट केलं होतं. म्हणजे पॉइझन प्यायला होता तो आणि पूर्ण शरीरात त्याच्या ते विष पसरलं होतं. डॉक्टरांनी अगदी शाश्वती सोडून दिली होती की म्हणजे नाही वाचू शकत. पण स्वामींच्या कृपेने मी म्हणेन की ताईंची सेवा होती आणि त्याच्यामुळे तो वाचला त्याच्यातून. पण जवळपास 1.5 वर्ष
म्हणजे आता 1.5 वर्ष, म्हणजे आता त्याने जेव्हा सांगितलं त्याच्या आधीचा काळ मी तुम्हाला सांगते, जवळपास 1.5 वर्ष झालं त्या गोष्टीला. तर 1.5 का अर्ध वर्ष मला वाटतं, तर म्हणजे मागच्या मागच्या झालं असेल कदाचित. तर 1-1.5 वर्ष त्याने जवळपास हे काहीच घरच्यांसोबत शेअर केलं नाही, की मी हे का केलं, कशासाठी केलं वगैरे. आणि जो एक व्हिडिओमध्ये मी शेअर केला होता, की ज्याच्यामध्ये आपल्या मनाची साफसफाई, तुम्ही तुमच्या मनाची साफसफाई केली आहे का? तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी म्हणजे बोलली होती, की आपण मनाचं क्लिनिंग जे आहे ते आपण करत राहिलं पाहिजे. तर तो व्हिडिओ बघता म्हणजे ते ताई पण बघत होत्या आणि तो दादा पण बघत होता. तर तो जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघता मध्येच, त्या व्हिडिओच्या मध्येच त्या दादाने त्याच्या आईला सांगितलं, की "आई, तुला माहिती आहे का, की मी आत्महत्या का करण्याचा प्रयत्न केला होता किंवा मी सुसाईड का करायचा प्रयत्न केला होता?" तर त्याने तेव्हा ती पूर्ण स्टोरी आईला सांगितली, की असं-असं मित्रांच्या, म्हणजे मित्रांमध्ये, ज्या मित्रांच्या संगतीमध्ये मी होतो, त्या मित्रांनी म्हणजे फसवून माझ्याकडून साईन करून घेतल्या होत्या पेपरवरती काही, आणि त्याच्यामध्ये काही जे कर्ज होतं त्यांचं किंवा काही, ते सगळं त्याच्या नावावरती ट्रान्सफर झालं होतं. आणि असं बऱ्याच काही गोष्टी झाल्या होत्या, की ज्याच्यामध्ये तो पूर्णपणे फसला होता. आणि मग शेवटी त्याला काय करू हे समजत नव्हतं, आणि म्हणून त्याने हे पाऊल उचललं होतं. तर हे त्याने घरच्यांना सांगितलं नव्हतं, आणि जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा त्याने सांगितलं. इवन त्या ताईंसोबत बोलल्या, तो दादासुद्धा ताईंसोबत बोलला, की मी आता रेग्युलर व्हिडिओ बघतो. मी त्या डिप्रेशनच्या फेजमधून खूप बाहेर आलेलो आहे. मला खूप चांगलं वाटतं. मी ताईचे व्हिडिओ आता रेग्युलर बघतो. आता मी त्या मुलांची संगतसुद्धा, म्हणजे सगळ्या अशा मुलांची संगतसुद्धा मी सोडून दिली आहे. तर हे ऐकून खरंच इतकं भारी वाटतं, आणि मला कधी-कधी विश्वास बसत नाही, की खरंच म्हणजे इतका फरक पडतो का? इतका खरंच फरक पडतो का या व्हिडिओमुळे? म्हणजे दुसरा जो एक अनुभव मला त्यांनी सांगितला, तो तर आत्ताचा रिसेंटचाच अनुभव आहे. तर एक आजोबा आहेत, आणि कुडाळचे आहेत, कुडाळचे आजोबा आहेत. आजोबा कदाचित व्हिडिओ बघत असतील. तर कुडाळचे आहेत ते, आणि आजोबांना खूप खूप थँक्यू. त्या ताईंना पण खूप खूप थँक्यू. त्या दादाला पण खूप खूप थँक्यू, की तुम्ही तुमचे अनुभव मला शेअर करताय. इतक्या पर्सनल गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय. तर ते आजोबा आहेत, तर ते आजोबांनी ताईंना फोन केला होता फराळवाल्या, आणि त्यांनी सांगितलं, की ताईंना सांग, आणि प्रत्येक जणांचं हे वाक्य असतं, की ताईंना सांगा मी त्यांना विचारले म्हणून. इतक्या आत्मीयतेने बोलतात ना, तर ते खरंच खूप भारी वाटतं. आणि तर आजोबांच्या ज्या मिसेस आहेत, त्या जवळपास 1-1.5 वर्ष झालं तर त्या वारल्या आहेत. तर त्या जिथपासून वारल्या ना, तिथपासून आजोबांना झोपच येत नव्हती रात्रीची. त्यांना खूप एकटं वाटायचं, आणि झोपेचा, म्हणजे निद्रानाश याचा त्रास वाढला होता. तर त्यांनी खूप सारे डॉक्टर केले, आयुर्वेदिक औषधं केली, पण तरीही त्यांना झोप येतच नव्हती. आणि आता जिथपासून आपले व्हिडिओज ते बघायला लागले, तर एक व्हिडिओ त्यांच्यासमोर असाच आला, आणि तिथपासून ते बघायला लागले. स्पेशली त्यांना माझी रांगोळी आवडते, की मी जे दरवाजामध्ये रांगोळी काढते, ती रांगोळी आवडते. आणि ते काय करतात, रात्री झोपायच्या वेळेला व्हिडिओ लावतात, आणि तेव्हा व्हिडिओ बघतात, त्यानंतर बंद करतात, आणि मग शांत झोपतात. आणि ते ताईंना सांगत होते, की जेव्हापासून मी ताईचे व्हिडिओ बघायला लागलो आहे, तेव्हापासून मी झोपेची गोळी बंद केली आहे. तर मला ही गोष्ट म्हणजे मलाच पचत नव्हती, की मलाच खरं वाटत नव्हतं, की खरंच असं होऊ शकतं का? मला माहिती नाही आहे, की ही स्वामींची ताकद आहे. ही माझं ह्याच्यात खरंच काहीच म्हणजे म्हटलं 0% माझं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असेल. पण जे पण आहे ना, ही सगळी त्यांची ताकद आहे, आणि त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण आज तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह मिळतं आहे, तुम्हाला काहीतरी चांगलं मिळतं आहे. फक्त पैसा मिळणं म्हणजेच पॉझिटिव्हिटी नाही. आतून जे एक आत्मिक माणसाला जे समाधान आहे, जी आपुलकी आहे, जे प्रेम आहे, ते आज कुठेतरी मिसिंग होत चाललं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. आणि ते जेव्हा आपल्याला कुठे मिळतं, किंवा असे काही 2 प्रेमाचे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात, तर खरंच आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडायला सुरुवात होते. तर असे अनुभव जेव्हा मी ऐकले ना, तिथपासून मी पुन्हा विचार केला, की नाही, जर खरंच आपल्या, म्हणजे मी जेही काही व्हिडिओ बनवते, तर खरंच त्यामुळे एवढा फरक पडत असेल, एवढं जर खरंच कोणाच्या आयुष्यात बदल होत असतील,
तर का मी ती गोष्ट करू नये? ही खरंच एक खूप मोठी सेवा मला वाटते, की स्वामींनी म्हणजे ह्या पात्रतेचं केलं आहे, हीच खूप मोठी माझ्यासाठी, म्हणजे मी खूप नशीबवान समजते, की स्वामींनी मला ह्या पात्रतेचं समजलं आणि ही सेवा माझ्या हातातून घडते आहे. तर म्हणून मी व्हिडिओची जी कन्सिस्टन्सी आहे ती पुन्हा वाढवायचा हा प्रयत्न चालू आहे. आणि तुमचं जे प्रेम आहे, तुमचे जे आशीर्वाद आहेत, ते तुम्ही असेच नेहमी माझ्यासोबत असू द्या. म्हणजे तुमचे जे पॉझिटिव्ह वाइब्स आहेत ते माझ्यापर्यंत येऊ द्या, माझे पॉझिटिव्ह वाइब्स तुम्हाला मिळू द्या आणि असंच आपण एकमेकांना साथ देत राहू. आणि तुमचे पण असे काही अनुभव असतील तर तुम्ही नक्कीच शेअर करा. खूप मला चांगलं वाटेल. खूप मलासुद्धा मोटिवेशन मिळतं. बघा, अशा फेजमधून आम्हीसुद्धा जातो. असं नाही आहे की तुमच्याच बाबतीत घडतं. आमच्या बाबतीतसुद्धा खूप साऱ्या गोष्टी घडतात. कोणी सांगतं, कोणी नाही सांगत. मला तरी असं वाटतं की जे दुःख किंवा चुकीच्या गोष्टी किंवा निगेटिव्ह गोष्टी शेअर करण्यापेक्षा पॉझिटिव्ह आनंद जेवढा आपण वाटू ना, तेवढा वाटला पाहिजे. तर म्हणून अशा काही गोष्टी मी नाही शेअर करत तुमच्यासोबत. पण आज मला वाटलं की बोलावं, की ह्यासाठी, म्हणजे ह्यासाठी मला असं वाटतं की व्हिडिओ बनवणं, करणं हे खरंच खूप गरजेचं आहे आणि खूप भारी फिलिंग येतं या सगळ्या गोष्टी करताना. म्हणून मी खूप विचार करून करते की नक्की काय शेअर करू, काय तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, काय आता जे हे छोटे-छोटे मुलं आहेत, शाळेत जाणारे मुलं आहेत, कॉलेजला जाणारे मुलं आहेत, हे बोलतात, हे जेव्हा त्यांचे अनुभव सांगतात, तर खूप भारी वाटतं, खूप भारी. म्हणजे मी बोलूच, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत, इतकं छान वाटतंय. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. स्वामींचे खूप खूप धन्यवाद. आणि अशीच सेवा माझ्या हातून घडत राहू दे यापुढे, ही स्वामींकडे प्रार्थना. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात आणि तुमच्या दिवसाचा शेवट हा खरंच कुठल्या तरी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या गोष्टीने करायचा असेल ना, तर ही सगळ्यात बेस्ट गोष्ट मला वाटते, की जे आपण लिखित आपण नामस्मरण सेवा सुरू केली आहे. तर सकाळी उठल्यानंतर, अंघोळ केल्यानंतर, मला असं वाटतं देवपूजा झाल्यावर किंवा देवपूजेच्या आधी तुम्ही एक पान लिहा आणि संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही एक पान लिहा. बघा तुम्हाला किती छान